सासरे बुवा, जर तुम्ही तुमच्या मुलाला माझ्याविषयी काही सांगितलं तर मी तुमच्यावर खोटी केस दाखल करून तुमच्यासह तुमच्या पूर्ण कुटुंबाला जेलची हवा खायला पाठवेन. आपल्या सुनेच्या या धमकीमुळे सासरचे सर्व लोक तिचा अत्याचार सहन करत राहतात. पण एक दिवशी नंदेने आपल्या अत्याचारी वहिनीच्या विरोधात जे पाऊल उचलले त्याने सून म्हटलं की नेहमी शांत राहणारी, सासरच्या घरातील सर्व लोकांना काय हवं काय नको याची काळजी घेणारी, स्वतःला घरातील कामात सतत व्यस्त ठेवणारी, विशेष म्हणजे कोणासमोरही नजर वर करून न बोलणारी. असं असलं तरी शर्वरी पूर्णतः वेगळी होती. तिचे लग्न चांगली नोकरी करणाऱ्या देवीदास बरोबर झाले होते. देवीदास एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा होता. त्याच्या कुटुंबात त्याचे बाबा रमाकांतराव, आई लक्ष्मीबाई आणि त्याच्यापेक्षा लहान एक भाऊ वरद आणि बहीण गौरी. देवीदास घरातील मोठा मुलगा, चांगला शिकला आणि नोकरी करू लागला. मुलगा चांगला नोकरीला लागल्या कारणाने रमाकांतराव आणि लक्ष्मीबाई यांना चांगले दिवस पाहायला मिळाले. नाहीतर तिन्ही मुलांचा सांभाळ करून त्यांना शिक्षण देत असताना कधी कधी त्यांच्याकडे घर खर्च चालवण्यासाठी देखील पैसे राहत नसत. रमाकांतराव ड्रायव्हरची नोकरी करत होते. पण ड्रायव्हरची नोकरी करून मिळणारा पैसा मुलं मोठी झाल्यावर कमी पडायला लागला. त्यामुळे लक्ष्मीताई लोकांच्या घरी जाऊन जेवण बनवण्याचं काम करू लागल्या. त्या पैशातून त्या घर चालवत आणि रमाकांतराव आपल्या पगारातून मुलांचं शिक्षण आणि इतर खर्च करत. देवीदासला नोकरी लागल्याबरोबर त्याने आपल्या आईबाबांना दोघांनाही कुठेही नोकरी न करता घरी राहून आराम करण्यास सांगितले. मुलाला चांगलं शिक्षण दिलं याचं चीज झाल्याचा अनुभव रमाकांतराव आणि लक्ष्मीताईंना येत होता. देवीदास नोकरीला लागल्यामुळे आता त्याच्या लग्नाचं पाहायला हवं असा विचार रमाकांतराव आणि लक्ष्मी यांच्या मनात येताच ते आपल्या मुलाला साजेशी आणि घराण्याला शोभेल अशी मुलगी शोधू लागले. काही मुली पाहून झाल्यानंतर त्यातील एक मुलगी, जिचं नाव शर्वरी होते, शर्वरी रमाकांतराव आणि लक्ष्मीताईंना आवडली. म्हणून त्यांनी आपला मुलगा देवीदासला ती मुलगी दाखवली. देवीदासला देखील शर्वरी आवडली आणि शर्वरीला सुद्धा देवीदास आवडला. लग्न झाल्यानंतर शर्वरी देवीदासची बायको बनून रमाकांतराव आणि लक्ष्मीताईंच्या घरात आली. सुरुवातीचे काही दिवस ती घरातील प्रत्येकाची अगदी मनापासून काळजी घेत होती. कोणाला काय हवं काय नको हे अगदी प्रत्येकाजवळ जाऊन विचारून ती प्रत्येकाचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत होती. तिचे असे वागणे पाहून घरातील सर्वजण खूप खुश झाले होते. देवीदासचा भाऊ वरद आणि बहीण गौरी तर म्हणू लागली, दादा, तू तर आम्हाला अगदी गाण्याचं वर्णन केलेल्या वहिनीसारखीच वहिनी आणलीस. गोरी गोरी पान फुलासारखी छान, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हा सर्वांची काळजी घेणारी. आपल्या बायकोचे सर्वांकडून कौतुक होत आहे हे पाहून देवीदासला देखील खूप बरं वाटत होतं. शर्वरीच्या येण्याने घरातील वातावरण पूर्ण बदलून गेलं होतं. पण असे आनंदाचे दिवस जात असतानाच एक दिवस संध्याकाळी देवीदास ऑफिसमधून घरी आला आणि डोक्याला हात लावून बसला. त्याला असं बसलेलं पाहून लक्ष्मीताई म्हणाल्या, अरे बाळा, काय झाले? असा वेड्यासारखा डोक्याला हात लावून का बसला आहेस? लक्ष्मीताईंच्या बोलण्यावर देवीदासने कोणतेही उत्तर दिले नाही. तेवढ्यात तिथे रमाकांतराव आले. मग लक्ष्मीताई रमाकांतरावांना म्हणाल्या, अहो, आपला देवीदास बघा कसा डोक्याला हात लावून बसला आहे. मी त्याला विचारते की काय झालं आहे तर काहीच सांगायला तयार नाही. रमाकांतराव विचार करतात, हा आपल्या आईलाच काही उत्तर देत नाही तर आपल्याला काय उत्तर देणार, म्हणून ते त्याला काहीही विचारत नाहीत. ते सरळ त्याच्या जवळ जातात आणि त्याच्या डोक्यावर हात फिरवू लागतात. बाबा आपल्या डोक्यावर हात फिरवत आहेत हे जेव्हा देवीदासला जाणवले तेव्हा त्याचे डोळे अश्रूंनी भरले. त्याला काहीतरी आपल्या आईबाबांना सांगायचे होते, परंतु त्याला वाईट वाटत होते. त्याने पटकन आपल्या बाबांना मिठी मारली आणि म्हणाला, बाबा, मला 2 महिन्यांच्या ट्रेनिंगसाठी परदेशात जावं लागणार आहे. हे ऐकताच रमाकांतराव म्हणाले, अरे बाळा, एवढीच गोष्ट आहे ना, मग एवढे वाईट वाटून घेण्यासारखं काय कारण आहे? बाबा, माझं आत्ताच लग्न झालं आहे. शर्वरी या घरात नवीन आहे. वरद आहे, पण तो अजून एवढा मोठा झालेला नाही की घराची जबाबदारी सांभाळू शकेल. अशा परिस्थितीत सर्व जबाबदारी पुन्हा तुमच्याच खांद्यावर येईल. तुम्ही या सर्व गोष्टी कशा करणार? रमाकांतराव काही बोलण्या अगोदरच लक्ष्मीताई म्हणाल्या, अरे बाळा, शर्वरी या घरात नवीन आहे, ही गोष्ट खरी आहे. पण तू जबाबदारी घेण्या अगोदरच आपल्या घराची सर्व जबाबदारी तुझे बाबा आणि मी आम्ही दोघे मिळूनच सांभाळत होतो ना. आता तर फक्त 2 महिन्याचा प्रश्न आहे. तू इथला कोणताही विचार न करता तुझ्या कामाला जा. या तिघांचे बोलणे शर्वरी स्वयंपाक घराच्या दरवाजात उभी राहून ऐकत होती. का कुणास ठाऊक
परंतु आपला नवरा 2 महिन्यांसाठी बाहेरगावी जाणार आहे हे ऐकल्याबरोबर तिला खूप आनंद झाला. तिने तिला झालेला आनंद कुठेही बोलून दाखवला नाही. तिच्या वागण्यातून चालण्यातून तिला झालेला आनंद दिसून येत होता. तिने लगेच कॉफी बनवली आणि देवीदासला नेऊन दिली. तिथे असणाऱ्या लक्ष्मीताई लगेच म्हणाल्या, सुनबाई, तुझा नवरा 2 महिन्यांसाठी परगावी जाणार आहे. त्याला जाऊ दे. तू कोणतीही अडकाटी मध्ये आणू नकोस. आपण सर्वजण मिळून इथली व्यवस्था पाहू. आपल्या सासूबाईंचे असे बोलणे ऐकल्यावर शर्वरी नाटक करत म्हणाली, आई, तुम्ही काय म्हणत आहात? देवीदासराव कुठेही जाणार नाहीत, आणि जाणार असते तर त्यांनी सर्वात अगोदर ही गोष्ट मला सांगितली असती. अगं शर्वरी, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. मी ही गोष्ट तुला देखील सांगणार होतो, पण ही गोष्ट तुला कशी सांगावी मला काहीच कळत नव्हते. खरे तर मला टेन्शन आलं होतं की आत्ताच आपलं लग्न झालं आहे आणि मी तुला सोडून 2 महिन्यांसाठी दुसरीकडे जाऊन राहणार आहे. अहो, त्यात टेन्शन कसलं घ्यायचं? तुम्ही नसला तरी मी आहे ना. मी आईबाबांची आणि या घराची पूर्ण जबाबदारी घेईल. तुम्ही निश्चिंत होऊन तिकडे जा. हा देखील नोकरीचाच भाग आहे. ट्रेनिंगसाठी जावं लागत आहे तर जायलाच हवं. आपल्या बायकोचे असे बोलणे ऐकल्याबरोबर देवीदासचं टेन्शन थोडं कमी झालं. तेव्हापासून देवीदास जाण्याची तयारी चालू झाली. बॅगा भरणे, त्याला खायला थोडेफार पदार्थ बनवून देणे, प्रत्येक गोष्ट अगदी आठवणीने शर्वरी बॅगेमध्ये भरत होती. सोबतच ती घरात असणाऱ्या सासू सासऱ्यांची आणि दीर तसेच नंदेची काळजी घेत होती. शर्वरीचे असे वागणे पाहून आता देवीदासचा देखील शर्वरीच्या बोलण्यावर विश्वास बसला की खरंच आपली बायको आपण नसताना देखील आपल्या घराची खूप काळजी घेईल. 2 दिवसांनी देवीदास ट्रेनिंगसाठी निघून गेला. देवीदासला एअरपोर्टवर सोडून आल्यानंतर शर्वरी तिच्या रूममध्ये गेली. ती पुन्हा बाहेर आलीच नाही. जेवणाची वेळ झाली तरी देखील शर्वरी आपल्या रूम बाहेर आली नाही. तेव्हा लक्ष्मीताईंना वाटले देवीदास जाणार, त्यामुळे दोघांनी रात्री गप्पा गोष्टी मारल्या असतील. पुन्हा सकाळी लवकर उठून ती त्याला सोडण्यासाठी गेली होती, म्हणून तिची झोप झाली नसेल. आता आराम करत असेल, तिला आराम करू दे, असा विचार करून त्या दिवशी लक्ष्मीताईंनीच सर्वांसाठी जेवण बनवले. जेवण तयार झाल्यानंतर शर्वरीला जेवायला बोलवण्यासाठी लक्ष्मीताईंनी गौरीला तिच्या खोलीत पाठवली. गौरी जेव्हा शर्वरीच्या खोलीत गेली तेव्हा शर्वरी म्हणाली, अगं गौरी, माझे पाय आणि कंबर खूप दुखत आहे. बाथरूम मध्ये माझे थोडे कपडे आहेत, ते धुवून देतेस का? गौरीने विचार केला, वहिनीला बरं वाटत नाही, म्हणून आपण तिचे कपडे धुवून देऊया. ती लगेचच बाथरूम मध्ये जाऊन कपडे धुवू लागली. शर्वरीच्या खोलीत गेलेली गौरी अजूनही परत येत नाही, म्हणून लक्ष्मीताई स्वतः शर्वरीच्या खोलीत गेल्या. तर शर्वरी बेडवर आराम करत होती आणि गौरी बाथरूम मध्ये कपडे धुत होती. लक्ष्मीताईंना समोर पाहून शर्वरी कंबर दुखण्याचं नाटक करत म्हणाली, आई, माझी कंबर आणि पाय खूप दुखत आहेत. मला उठताही येत नाही. आपल्या सुनेची अशी अवस्था पाहून लक्ष्मीताई लगेच म्हणाल्या, हे बघ सुनबाई, मी गरमागरम जेवण बनवलं आहे. 4 घास खाऊन घे. थोडं खाल्ल्यावर औषध घ्यायला बरं. अहो आई, पण मला उठताच येत नाही. मग काय करू? ठीक आहे, तुला उठता येत नाही ना, मग मी तुझ्यासाठी जेवण इथेच घेऊन येते. लक्ष्मीताई पटकन स्वयंपाकघरात आल्या. एका प्लेटमध्ये जेवण घेऊन त्या पुन्हा शर्वरीच्या खोलीत आल्या. तिला आपल्या हाताचा आधार देऊन हलकाच भिंतीचा आधार घेऊन बसण्यास सांगितले. मग स्वतःच्या हाताने शर्वरीला जेवण भरवले. जेवल्यानंतर शर्वरी लगेच आपल्या सुनेची अवस्था पाहून लक्ष्मीताईंना खूप वाईट वाटले. त्या लगेचच आपल्या खोलीत गेल्या. तिथली तेलाची बाटली घेऊन त्या पुन्हा शर्वरीच्या बेडवर येऊन बसल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, जरा इकडे पाय कर. मी पायांना तेल लावून थोडी मालिश करते, थोडा आराम मिळेल. शर्वरीने हळूच पाय आपल्या सासूबाईंच्या समोर केले. लक्ष्मीताई शर्वरीच्या पायांना तेल लावून तिच्या पायाला मालिश करत होत्या. तेवढ्यात रमाकांतराव त्यांना शोधत तिथे आले. जेव्हा त्यांनी हे दृश्य पाहिले तेव्हा त्यांना धक्काच बसला. ते म्हणाले, अगं लक्ष्मी, तू हे काय करत आहेस? मी आजपर्यंत सून सासूच्या पायांना मालिश करून देते हे ऐकलं होतं, पण सासू सुनेच्या पायांना मालिश करून देते हे ऐकलं नाही. आता लक्ष्मीताई काही बोलणार त्या अगोदरच शर्वरी रमाकांतरावांवर आवाज चढवत म्हणाली, पहिली गोष्ट, तुम्ही नवीनच लग्न झालेल्या सुनेच्या खोलीत न विचारता आलातच कसे? तुमचा मुलगा घरात नाही, सून एकटीच आहे हे माहीत असताना सुद्धा आतमध्ये येताना तुम्हाला साधं विचारायचं वाटलं नाही? आणि आईंनी माझ्या पायाला तेल लावलं म्हणून काय झालं? तुम्हाला पाहत नसेल तर ह्या खोलीमधून निघून जा. उगाच बायकांमध्ये बोलण्याची काय गरज आहे? आपल्या सुनेच्या अशा बोलण्यावर रमाकांतराव चिडून म्हणाले, सुनबाई, माझी बायको तुझी नोकर नाही, ती तुझी सासू आहे. तू तुझ्या सासूकडून अशी कामं करून घेतलीस
तर सासूची कामवाली व्हायला वेळ लागणार नाही. यावर उत्तर देण्यासाठी शर्वरी उठून बसली आणि म्हणाली, जर मी तुमच्या बायकोला माझी कामवाली बनवून घेतली तर तुम्ही काय करणार आहात? काय करणार म्हणजे? रमाकांतरावांच्या रागाचा पारा चांगलाच वाढला होता. तरी देखील शर्वरी पुढे बोलतच होती. शेवटी रमाकांतरावांना राग अनावर झाला आणि त्यांनी शर्वरीवर हात उगारला. तो हात शर्वरीच्या गालावर लागणार तेवढ्यातच लक्ष्मीताईंनी रमाकांतरावांचा हात पकडला. रमाकांतरावांचा हात जरी शर्वरीच्या गालावर बसला नसला तरी रमाकांतरावांनी आपल्यावर हात उगारला होता ही गोष्ट शर्वरीला सहन झाली नाही आणि ती म्हणाली, तुमची एवढी हिंमत, तुम्ही माझ्यावर हात उगारलात? असं म्हणत शर्वरीने एक कानशिलात रमाकांतरावांच्या मारली आणि म्हणाली, या गोष्टीची कुठे वाच्यता केलीत किंवा तुमच्या मोठ्या मुलाला काही सांगण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही माझ्यावर जबरदस्ती केली तशी खोटी केस तुमच्यावर दाखल करून तुम्हाला जेलमध्ये पाठवेन. शर्वरीची ही धमकी ऐकल्याबरोबर रमाकांतराव आणि लक्ष्मीताईंच्या पायाखालची जमीनच सरकली. लक्ष्मीताई तर पूर्णपणे घाबरून गेल्या होत्या. त्यांचे पाय थरथर कापू लागले होते. गोष्ट अजून पुढे वाढायला नको म्हणून त्यांनी लगेच रमाकांतरावांचा हात पकडला आणि त्यांना खोलीबाहेर घेऊन गेल्या. रमाकांतराव जरी शर्वरीच्या खोलीबाहेर आले असले तरी देखील त्यांचा राग मात्र शांत झाला नव्हता. ते शर्वरीला बडबडत होते, ही आत्ता आलेली मुलगी मला खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत आहे. मी सुद्धा काही कमी नाही, मी हिला सोडणार नाही. रमाकांतरावांचे असे बोलणे लक्ष्मीताईंना रुचले नाही. त्या लगेच म्हणाल्या, अहो, या गोष्टी इथे संपून टाका. जर सुनबाईने तुमच्या विरोधात खोटी तक्रार पोलिसात दाखल केली तर आपण काय करणार? आणि हे बघा, आपला मुलगा 2 महिन्यांसाठी परदेशात गेला आहे, त्यामुळे त्याला सांगून सुद्धा काही फायदा नाही. जर त्याला या अशा गोष्टी समजल्या तर तो विनाकारण टेन्शन घेईल. टेन्शनने त्याचे कामात लक्ष लागणार नाही. जर नीट लक्ष देऊन काम केले नाही तर कोणताही धोका उद्भवू शकतो. म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही हे प्रकरण इथे संपवा. दिवसेंदिवस शर्वरी रमाकांतराव, लक्ष्मीताई, वरद आणि गौरीला खूप त्रास देऊ लागली. गौरी 12वी मध्ये शिकत होती, तरी देखील तिचं शिक्षण बंद करून तिला घरातील सर्व कामं करायला लावायची. लक्ष्मीताईंकडून स्वतःची मालिश करून घ्यायची, तर रमाकांतरावांना अगदी घर गड्यासारखी कामे करायला लावायची. एकदा तर वरदला वॉशरूम साफ करायला लावल्यामुळे तो खूप चिडला आणि आपल्या शर्वरी बहिणीला धमकावत म्हणाला, थांब, आता दादाला फोन लावून त्याच्याकडे तुझी तक्रारच करतो. वरद फोनवर आपल्या दादाचा नंबर डायल करतच होता तेवढ्यात शर्वरी तिथे पटकन आली आणि तिने त्याच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि म्हणाली, तुला आता एका खोलीत कोंडून ठेवते. तुला आजपासून जेवण आणि पाणी सुद्धा मिळणार नाही. तुला जास्त मस्ती आली ना? तेवढ्यात तो गोंधळ ऐकून लक्ष्मीताई तिथे आल्या आणि शर्वरी समोर हात जोडून म्हणाल्या, सुनबाई, माझ्या मुलाला सोड. त्याला एवढी मोठी शिक्षा देऊ नकोस. हवं तर मी तुझ्या पायावर डोकं ठेवून तुझी माफी मागते. लक्ष्मीताई शर्वरीची तिच्या पायावर डोकं ठेवून माफी मागतात तेव्हा कुठे शर्वरी वरदला सोडते. असेच काही दिवस निघून जातात. त्यानंतर एक दिवस शर्वरीची आजी तिच्या घरी येते. आजी घरी आल्यावर घरातील सर्वजण आजी सोबत खूप चांगले वागतात. त्यांची नात शर्वरी एवढी वाईट वागलेली असून सुद्धा कोणी त्याविषयी एक शब्द काढत नाही. असे असून देखील शर्वरी आपल्या सासरच्या लोकांबरोबर वाईटच वागत असते. आपल्या नातीचे सासरच्या घरातील लोकांबरोबर असे वागणे पाहून आजी शर्वरीला विचारते, तू तुझ्या सासरच्या लोकांबरोबर अशी का वागतेस? ते सर्व लोक तर खूप समजूतदार आणि चांगले आहेत. त्यावेळी शर्वरी आपल्या आजीला म्हणते, आजी, तुला माहित नाही, या लोकांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत. आजी म्हणाली, तुला काय बोलायचं आहे ना ते स्पष्ट बोल, असं कोड्यात बोलू नकोस. आजी, आता ते जे माझे सासरे आहेत ना, ते अगोदर बाबांच्या कंपनीत मोठ्या पदावर कामाला होते, त्यामुळे कंपनीचे सर्व व्यवहार यांना माहीत होते. याच गोष्टीचा फायदा घेऊन यांनी बाबांची फसवणूक केली आणि कंपनी स्वतःकडे घेतली. पण म्हणतात ना, फुकटचे ओरबाडून घेतलेले पचत नाही, म्हणून या लोकांची आता ही अवस्था आहे. कंपनी गेल्यामुळे बाबांना खूप मोठा धक्का बसला आणि त्या धक्क्यातून ते बाहेरच आले नाहीत. हे लोक माझ्या बाबांचे मारेकरी आहेत, म्हणून मी या घरातील एकाला सुद्धा सुखाने जगू देणार नाही. शर्वरीचे असे बोलणे ऐकल्यानंतर शर्वरीच्या आजीला धक्काच बसला. आजी काही क्षण शांत राहिली. मग शर्वरीला म्हणाली, बाळा, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. तुझ्या बाबांची कंपनी त्यांच्या हातून जाण्यामागे आणि तुझ्या बाबांना या जगातून घालवण्याचे काम जर कोणी केलं असेल तर ती व्यक्ती एकदम तुझ्या जवळची आहे. आजीच्या अशा बोलण्याने शर्वरी एकदम गोंधळून गेली. आजी, माझ्या जवळचं आणि रक्ताच्या नात्याचं असं ह्या जगात कोण आहे? एक माझी आई आणि दुसरी तू. मग तुझ्या बोलण्याचा मी काय अर्थ घ्यावा?
तू तुझ्या जवळची माणसे अगदी योग्य ओळखली आहेस, फक्त त्या माणसांची मनं ओळखायला तू चुकली आहेस. तुझ्या बाबांची खरी गुन्हेगार तुझी आई आहे. कदाचित माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास बसत नसेल, तर चल आत्ताच आपण घरी जाऊन तुझ्या आईला माझ्या समोरच या सर्व गोष्टींविषयी विचारू. आजी काय बोलत आहे शर्वरीला काही कळत नाही. ती अक्षरशः स्तब्ध झाली. मग आजीच म्हणाली, तू विनाकारण या निरपराध लोकांना त्रास देत आहेस आणि हे लोक सुद्धा तुझा त्रास कसा सहन करून घेत आहेत देव जाणे. तू जास्त विचार करू नकोस, कारण या सर्व गोष्टी तुझ्या विचारशक्तीच्या पलीकडच्या आहेत. तू आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत तुझ्या आईच्या घरी चल. आजी लगेच शर्वरीला घेऊन तिच्या आईच्या घरी पोहोचली. शर्वरी अशी अचानक ती देखील तिच्या आजी बरोबर आली आहे हे पाहून शर्वरीची आई आतून घाबरली. परंतु ती आपल्या मनातील भीती लपवत शर्वरीला म्हणाली, बाळा पटकन आतमध्ये ये. मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीचा संत्र्याचा ज्यूस बनवते. आणि आई, तुम्हाला बंडू शोधत आला होता. तुम्ही कुठे गेला होतात? त्या बंडूकडे जा, बघा काय काम आहे. अगं, मी त्या बंडूकडे नंतर जाते. अगोदर इथे ज्या कामासाठी आले आहे ते काम करून घेते. आम्हा दोघींचे तुझ्याकडेच काम आहे. माझ्या मुलाची कंपनी कोणी हडप केली आणि तू तुझ्या मुलीला काय सांगितलं आहेस? जे खरं आहे ते सांगण्याची तुझ्यात हिंमत नाही, मग उगाच खोटं नाटं तरी का सांगायचं? माझ्या मुलाची कंपनी तुझ्या प्रियकराने हडप केली. त्याला मदत करणारी तूच आहेस. ही गोष्ट जेव्हा माझ्या मुलाला समजली तेव्हा त्याला जबर धक्का बसला आणि त्या धक्क्यातच तो हे जग सोडून निघून गेला. आई, आजी बोलत आहे ते खरं आहे का? शर्वरीची आई रडत म्हणाली, हो बाळा, तुझी आजी खरं तेच बोलत आहे. माझे तुझ्या बाबांच्या कंपनीच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या प्रदीप नावाच्या एका व्यक्तीवर प्रेम जडले. मी त्याच्या प्रेमात एवढी अडकले की त्याने गोड बोलून माझ्याकडून कंपनीची सर्व कागदपत्रे स्वतःच्या नावावर करून घेतली. त्या कागदपत्रांवर तुझ्या बाबांची सही घेण्याचं काम मीच केलं होतं. त्यांना स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल की त्यांचीच बायको त्यांच्या विरोधात एवढा मोठा कांड करत आहे. शेवटी प्रदीपने कंपनी आपल्या नावावर करून घेतली. त्याने कंपनी घेतल्याचे बाबांना दुःख झाले नाही, परंतु त्याचे आणि माझे प्रेम संबंध जेव्हा बाबांना समजले तेव्हा त्यांना जबर धक्का बसला आणि ते त्या धक्क्यातून सावरू शकले नाही. तुझ्या बाबांची खरी खुणी मीच आहे. तुझ्या बाबांची कंपनी होती हे तुला माहीत होते, पण ती कंपनी आपल्यापासून कशी गेली आणि तुझे बाबा या जगातून कसे आणि कोणत्या कारणाने गेले हे मी तुला खरं सांगू शकत नव्हते. तुझे ज्या मुलाबरोबर लग्न झाले त्या मुलाचे बाबा आपल्याच कंपनीत मॅनेजर होते. ते बाबांचे अगदी विश्वासू मित्र होते. प्रदीपने जेव्हा कंपनी घेतली तेव्हा सर्वात अगोदर तुझ्या सासऱ्यांना म्हणजेच रमाकांत रावांना त्याने कामावरून काढून टाकले. त्या बदल्यात त्यांना 1 रुपया सुद्धा दिला नाही. म्हणून तुझ्या सासऱ्यांना नंतर असेच कुठेतरी काम करावे लागले आणि त्यांची परिस्थिती बिकट झाली. मला वाटलं होतं की मी प्रदीपला एवढी मदत केल्यावर प्रदीप माझ्या बरोबर लग्न करेल, पण नाही. कंपनी त्याच्या नावावर झाल्याबरोबर तो मला त्याच्यापासून दूर करू लागला. एकदा मी त्याला याचा जाब विचारला तेव्हा तो म्हणाला, तू स्वतःच्या नवऱ्याच्या विरोधात एवढं मोठं पाऊल उचलून माझ्यासारख्या प्रियकराच्या जाळ्यात अडकू शकतेस. पुढे तू माझ्या बरोबर लग्न केल्यानंतर अशीच वागणार नाहीस याची काय गॅरंटी? म्हणून यापुढे मी तुझ्या बरोबर कोणतेही संबंध ठेवणार नाही. आजपासून तुझा आणि माझा मार्ग वेगळा. मी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली होती. माझ्या या चुकीमुळे आज आपली ही परिस्थिती आहे. तुझ्या बाबांची जी श्रीमंती होती ती टिकून आहे, पण आपली कंपनी आणि तुझ्या बाबांना मी कायमचं गमावलं. आपल्या आईच्या तोंडून हे सर्व ऐकल्यानंतर शर्वरीला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला आणि ती तशीच आपल्या सासरच्या घरी पोहोचली. ती पोहोचण्या अगोदरच तिथे देवीदास आला होता. घरातील सर्वांनी शर्वरीचे वागणे त्याला सांगितले होते, त्यामुळे आपल्या पाठीमागे आपली बायको शर्वरी आपल्या घरातल्यांबरोबर कशी वागली हे देवीदासला समजले होते. शर्वरी आल्याबरोबर सर्वांची माफी मागत म्हणाली, माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली. मी विनाकारण तुम्हा लोकांना त्रास दिला, पण आता माझी चूक मला समजली आहे. मला या घरात राहून फक्त आता तुमची सेवा करण्याची संधी द्या, एवढीच माझी इच्छा आहे. देवीदास रागातच म्हणाला, शर्वरी, तुझे बोलून पूर्ण झालं असेल तर तू या घरातून कायमची निघून जा. यापुढे तुझा एक शब्द सुद्धा मला ऐकायचा नाही. माझ्या घरच्या लोकांवर अत्याचार करणारी महिला माझी बायको असू शकत नाही. आपले नाते इथेच संपले. मीच मूर्ख होतो म्हणून तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवत होतो, पण आता नाही. आता तुला या घरात जागा नाही. शर्वरी हात जोडून गयावया करत होती, परंतु यावेळी तिला कोणीही दया दाखवली नाही. शेवटी मान खाली घालून रडत रडत ती घरातून बाहेर पडली.
तर मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या जन्मदात्या बापाची खुणी असणारी आई अशा आईच्या घरी शर्वरी पुन्हा परत जाईल का? किती एखाद्या अनाथाश्रमामध्ये जाणं पसंत करेल? याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्हाला ही कथा मनापासून आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.